प्रिन्स निखारगे, तुझा काळ संपलाय. परत जर गरिबांवर हात उचलला ना तर आयुष्यभर बिन हाताचं राहावं लागेल, समजलं तुला? चला आता चपलाहार सोहळ्याचा शुभारंभ तर झाला. आता एक एक करून सगळ्यांनी समोर या. तुमचे चेक घ्या. आणि सरकारांच्या कानाखाली एक लावून त्यांचा गाल लाल करा. शेठ, आता फोटो सेशन तर झालंच पाहिजे. एक मिनिट नले थांब. मामा या जरा पुढे. मारायची ऍक्शन करा की. करा 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 पटकन. हा हा हा, तिकडून तिकडून. शक्तीताई, तू खूप मोठं काम केलंस. आम्हीही करू शकलो असतो का, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. खरंच तुझ्या या कर्तृत्वाला सलाम. या राक्षसांचा खरा मुखवटा जगासमोर आणला. खूप बरं झालं. पण मला एक गोष्ट कळाली नाही. आम्हाला आमच्या जमिनी मिळाल्या, पण हे बाकीचे सर्व का आलेत? हे फक्त काही लोकांचं आर्थिक नुकसान आणि जमिनीचं झालं. या पुढचं जे मी सांगेन ना त्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल. कित्येक निष्पाप लोकांचे या शिवा, शिवा एक मिनिट, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. चल. शक्ती, काय सांगायचं होतं तुला? तू आपल्या लोकांना का नाही खरं काय ते सांगू दिलं? त्या लोकांची रक्ताची माणसं गायब झाले ज्यांचा बळी त्या प्रिन्स आणि भद्राने दिलाय. शिवा मान्य आहे, अगदीच मान्य आहे मला. सगळं सरळ सांगू शकत होतो आपण. प्रिन्स काका आणि भद्रावतीच्या विरोधातील सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. पण आपण हे सगळं जर जाहीरपणे सांगितलं तर काय होईल हे तुला माहिती आहे? काय होईल? शिक्षा होईल त्यांना. नाही शिवा, आपल्या एका ऍक्शनच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स असू शकतात. गायब झालेल्या माणसांचा बळी गेलाय आणि तो बळी प्रिन्स काका आणि भद्रावतीने घेतलाय हे जर लोकांना कळलं ना तर ही लोक आत्ताच्या आत्ता संपवतील यांना. किंवा आपण जर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर शिवा काय होणार आहे हे तुलाही माहिती. अरे कलियुग आहे हे, कलियुग. इथे न्याय मागणाऱ्या प्रत्येकावर अन्याय केला जातो.
प्रिन्स काका आणि भद्रावती कायद्याला विकत घेतील आणि या सगळ्या प्रकरणातून ते स्वतःची सुटका करून घेतील. तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मग काय करायचं आपण? आपल्याला तर असं वाटतं ना, जाऊन त्या दोघांचा जीव घ्यावा. शक्ती, आपण तर बोलतो ना, त्या लोकांना खरं काय ते सांगून टाकूयात. करू दे त्या लोकांना न्याय निवाडा. 2 मिनिटात जीव घेतील त्यांचा. शिवा, हे बघ, तुझा राग, त्या लोकांचा राग सगळं समजू शकते मी, पण प्रिन्स काका आणि भद्रावतीचा जीव घेणं इतकं सोपं नाहीये. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमच्या विरोधातील सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, पण अजूनही एका गोष्टीचा शोध घ्यायचा राहिलाय. कोणत्या? तो राक्षस चेटकोबा. त्याच्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल ना, तर या दोघांना आपल्याला जिवंत ठेवावंच लागेल. ठीक आहे, मग काय करायचं? सोडून द्यायचं त्यांना? नाही, बिलकुल नाही. माझं कुटुंब संपवलंय त्यांनी. मला पोरकं केलं. माझ्या कुटुंबाला, या गरीब लोकांना जेवढा त्रास, जेवढ्या यातना त्यांनी दिल्या असतील ना, तेवढ्याच यातना त्यांना द्यायच्या. झोपेत, जागेपणी त्यांना त्यांनी केलेल्या पापाची आठवण झाली पाहिजे. या यातनांपेक्षा मरण बरं असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यामुळे आता त्यांच्या सगळ्या पापांचा हिशोब नको करायला. एवढ्या पुरतं हे पुष्कळ आहे. चल शिवा, पुढचा कार्यक्रम करूया. शिवा, अरे काय झालं? तू मगाशी आम्हाला काहीतरी सांगणार होतास ना, मग सांग ना. आणि ज्यांच्या जमिनी लुबाडल्या नाहीत त्यांना पण कशा पाहिजे बोलवलंय? हे बघा, तुमच्या जमिनी नाही लुबाडल्या गेल्या हे खरं तर चांगलं झालं. शंभू महादेवाची कृपा समजू आपण, पण हे सगळं तुमच्या बाबतीत पण घडू शकलं असतं.